1 गोलंदाजी करतेवेळी रिव्ह्यू फक्त रनआउट, बीमर आणि स्टंपिंगसाठी राहील. वाईट बॉलसाठी रिव्ह्यू असणार नाही. प्रत्येक सामन्यात नवीन बॉल दिला जाईल. तसेच बॉल केव्हाही हरवला, खराब झाला तर नवीनच बॉल देण्यात येईल. स्पर्धेत पंचांशी आयोजकांशी वाद घातल्यास खेळाडू संघास स्पर्धेतून बाद करण्यात येईल. प्रत्येक संघाला लीग फॉर्मॅटमध्ये 14 खेळाडू खेळवावेच लागतील. लीग फॉर्मॅटमध्ये एखाद्या संघाने 14 खेळाडू खेळवले नाही आणि तो संघ नॉकआउट फेरीत आला तर त्या संघास प्रत्येक सामन्यात 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. टुर्नामेंट दरम्यान कॉम्प्रो करताना मालक, कर्णधार, खेळाडू आढळल्यास किंवा कॉम्प्रो केली होती असे काही समजल्यास त्या खेळाडूस आजीवन अर्थात कायम अलिबाग प्रीमियर लीगमध्ये खेळण्यास बंदी असेल. गोलंदाजाला वादग्रस्त शैली म्हणून नोबॉल घोषित केल्यास त्या गोलंदाजास संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी करता येणार नाही. तसेच त्या संघास 2 धावांची पेनल्टी असेल. सामना सुरू होण्या अगोदर संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षात असणे बंधनकारक असेल, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. बाद झालेला खेळाडू सीमारेषेच्या बाहेर येण्यापूर्वी नवीन खेळाडू मैदानात गेला नाही तर त्याला बाद दिले जाईल. आयत्या वेळी उद्भवणाऱ्या बाबींवर अंतिम निर्णय स्पर्धा आयोजकांचा आणि नियोजन कमिटीचा राहील. थैंक यू यासीन भाई. अब मैच स्टार्ट करते हैं. धन्यवाद यासीन सर. धन्यवाद धनंजय. काउंटडाउन की शुरुआत करे जा रहे हैं. अपन काउंटडाउन सुरुवात करायची आहे. धनंजय बॉल टाकायचा अलिबाग प्रीमियर धनंजय अलिबाग प्रीमियर लीग पर्व 4 आपण सर्व एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतोय. उद्घाटनीय सामना श्री गणेश थेरोंडा विरुद्ध जिजा 11 शहाबाज या 2 संघांदरम्यान आपण पाहणार आहोत. या स्पर्धेला सुरुवात होते. क्षेत्ररक्षण सदलय थेरोंडा संघाचं. सलामीची जोडी जिजा 11 शहाबाज संघाची मैदानात आली आहे. काउंटडाऊनला सुरुवात होईल. अलिबाग, आर यू रेडी? लेट द काउंटडाउन बिगिन. 7 6 5 4 3 2 1 गेट प्ले. टाळ्याचा आवाज जोरदार येऊ द्या. या ठिकाणी पहिला चेंडू टाकला जातोय. येस, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपण या स्पर्धेची सुरुवात करतोय, प्रारंभ करतोय. पहिला चेंडू टाकला गेलेला आहे, परंतु आतषबाजी आणि या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 4 या 4थ्या पर्वाचा धूमधडाक्यामध्ये आतषबाजीमध्ये स्वागत केले जात आहे. अनेक मान्यवर आणि क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक या स्टेडियममध्ये बहुसंख्येने आलेले आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय दिलीप शेठ भोईर अर्थात आपल्या सर्वांचे लाडके छोटम शेठ यांच्या वतीने मी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि प्रेक्षकांचे हार्दिक 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 स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतोय. आणि आपल्या सर्वांना मी आपल्या शासकीय भाषेमध्ये चालू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज पंचांच्या भूमिकेमध्ये JB पॅनल यांच्या वतीने सादिक राजापूरकर सर, सागर मोरे सर, राम बॉटाळे सर आणि सन्माननीय शेखर हिरगोळे सर यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहात. आम्हाला जॉईन झालेले आमचे साथी समालोचक सन्माननीय संतोष मिडबावकर यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. प्रितेश पाटील आणि कपिल ठाकुर हे सुद्धा असतील. सो लेट्स प्ले. चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. पहला ओवर लेके आए हैं वैभव. श्री गणेश थेरोंडा बनाम जीजा 11 शाहबाज, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष होगा. श्री गणेश थेरोंडा ने टॉस जीता और सबसे पहले फील्डिंग करने का यहाँ पे फैसला किया और जीजा 11 शाहबाज को बल्लेबाजी करने का न्योता दिया है.
सलामी बल्लेबाज के रूप में ऋषि और उनके साथी बल्लेबाज मंदार। जी हाँ, इस मरतबा ऑन द राइज खेलने की कोशिश और शॉट कवर में बहुत ही बढ़िया लाजवाब ये कैच, गोता लगाकर यहाँ पे कैच लपकने में कामयाब हुए। Catch that was super, scintillating, sensational, powerful, power packed Patil. What a catch! He was Superman. Just see it on the screen once more. Just would like to repeat that catch again. What a sensational catch that was. Look at the replay. Beautifully bowled. It was nicely held. And the ball was in air. The Superman from Alibag. Look at them celebrate. What a feeling. What a catch. What a start to the best tournament of Maharashtra. This is awesome Alibag. This is awesome Alibag Premier League. What a start. Look at it again on your screen. Just have a look at it. It was a full-blooded drive. There was the Superman from Alibag. Look at the expressions. Oh my God. Heartbreak. Sensational karting. Vinay Powerful Patil. What a catch. यस, पहला विकेट सर हम देख सकते हैं कि जो बल्लेबाज थे वो बहुत बड़े बल्लेबाज थे। जी हाँ, इस मरतबा यहाँ पे फिर से एक बारी, ओहो, लेग बिफोर द विकेट का अपील, मगर रनआउट का भी खतरा साफ मंडरा रहा था। बाल बच गए एक ही गेंद पर दोनों भी बल्लेबाजों को जीवन दान, अगर मैं ऐसा कहूंगा तो गलत नहीं होगा। मगर आप बात कर रहे थे उस कैच के लिए, क्या कैच कमाल का। और जिस तरह से अंतर्राष्ट्रीय स्तर में सुरेश रैना को देखा हमने और मोहम्मद कैफ को देखा, युवराज सिंह को देखा, उस तरह से वहां पे विनय पाटिल ने कैच लपका। लाजवाब, काबिले तारीफ। What a shot! This is sensational, hitting the first sixer of Alibag Premier League. ओवर पिच गेंद जरूर थी लेग स्टंप के ऊपर, और बल्लेबाज ने जिस तरह से टाइम किया था ना सर, कमाल का था। बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई गेंद दर्शक दीर्घा में, ये पहला छक्का। Sensational shot that was. Look at Gaurav, look at focus in his eyes. Look at the young man. He is there to hit a few more. That was the first sixer. A lot are going to come now. It is not going to be the first. Vaibhav, what a good start to his bowling. 4 dot balls, then a sixer. Let's see what's going to happen in the last ball. Gaurav Patil, another powerful Patil on show now. What a sensational catch that was from Vinay Patil. It's the last ball of the first over. He goes for it again. It is a sensational shot. Fantastic piece of work. Save 3 runs for his team. This is action. This is awesome Alibag. This is action-packed Alibag Premier League. Oh, at the end of over number 1, the score is Mahendra Singh Dhoni's number 7 for the loss of 1 wicket. जी हाँ, 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। वैभव अंबुकर ने पहले ओवर में कमाल कर दिया है। हालांकि उनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। बहुत यासीन सर, ओव्हरच्या मधला जो इंटरवल आहे तो व्यासपीठासाठी द्या। यस सर। धन्यवाद। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय महेंद्रजी चौलकर साहेब, माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मुरुड तालुका, यांचा सन्मान आणि स्वागत होईल। विनंती असेल हरेशजी भोईर, आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्रजी चौलकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दीपकजी म्हात्रे, अध्यक्ष विक्रम मिनीडोर संघटना अलिबाग, यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। अविनाशजी म्हात्रे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण दीपक म्हात्रे यांचं स्वागत करायचं आहे। तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय
तेजू पाटील मॅडम सामाजिक कार्यकर्त्या श्रीगाव येथून या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेले आहेत. विनंती असेल दर्शना भोईर मॅडम यांना की आपल्या शुभ हस्ते तेजू पाटील मॅडम सामाजिक कार्यकर्त्या श्रीगाव यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. यासिन सर. तो आपके स्क्रीन पर हम देख सकते हैं कि 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. वैभव अंबुकर ने काफी प्रभावित किया अपने गेंदबाजी से. मैं बात कर रहा था उनके एक्सपीरियंस की. एक्सपीरियंस इज अ बेस्ट टीचर अक्सर कहा जाता है. जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार लेंथ वाली गेंद थी. टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी बल्लेबाज की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं और गेंद उनके शरीर से टकराने के बाद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई. 7 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं. प्रशांत मोहरे, हालांकि कुरुल गांव से बिलोंग करने वाला ये कमाल का खिलाड़ी है. राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, स्लोवर वन गेंद फुल टॉस थी, सीधे बल्ले से उसे खेला मिड ऑफ की दिशा में. रन लेने की कोई गुंजाइश नहीं, हर गुंजाइश को खारिज कर दिया. जबरदस्त फील्डिंग का नजारा आज देख रहे हैं सर. Yes, absolutely. Look at the focus in the young man's eye. Gaurav, he has hit 1 sixer. They need a lot of sixes from him. उनसे बहुत आशाएं होंगे. He will have to switch his 6th gear now. Gaurav, the man in action. He wants to hit that. That is a fantastic shot. Improvisation at its best. Sixer and the first boundary going to Gaurav. This man is on a mission. That is beautifully bowled. He wanted to hit it in the square leg region. The ball has gone straight down the ground. Beautifully bowled. Change of pace, change of length, change of line. Fantastic variations from Prashant. Both the two bowlers have done a fantastic job. The first over was a very good one. The second over has continued to be the same. पहला over काफी जबरदस्त था. दूसरे over में भी बिल्कुल उसी तरह से गेंदबाजी हो रही है. They are bowling at the right length and at the right pace. This is so good to watch. Alibag Premier League. Top class tournament, top class wicket. This is the numero uno tournament without a doubt. This has to be the best tournament of Maharashtra, probably one of the best in India. This is going to be set benchmark for others. People are going to follow it. हाँ, एक वेगळे मापदंड सेट करणार आहे, वेगळा स्टँडर्ड सेट करणार आहे इतरांसाठी. This is Alibag Premier League. This is season 4, match number 1. Ziza 11 versus Shri Ganesh Theronda. The left-hander comes on strike for the first time. Mandar पहली बार face करेंगे. He was at the non-striker scene for a long time. Time for Mandar to come into action. Let's see what magnificent Mandar is going to do. He goes for the big one, and that's an edge. That's a wicket for Prashant. Wicket number 2, Alibag Premier League, season 4. उंगलियों पर अपनी गेंद के ऊपर अपनी उंगलियां फेरी थी और पहली ही गेंद के ऊपर मंदार मात्रे को अपना शिकार किया है. लाजवाब ये गेंदबाज है, इसके पास भी एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है. बेस्ट वर्सेस बेस्ट ये मुकाबला था, मगर विकेट कीपर भी बहुत ही चौकन्ने मुस्तैदी के साथ डटे हुए थे. बाबू, हालांकि बाबू नाम से पहचाने जाते हैं, जयेंद्र बलकौड़े. कमाल का ये टूर्नामेंट और उसी के साथ अब ये मैच्योरिटी यहां पे नजर आ रही है बल्लेबाजों में, गेंदबाजों में, फील्डिंग में, विकेट कीपिंग में. सुपर यहां पे गेंदबाजी हो रही है. जी हां, इसमें दबा फिर से एक बार हवा में खेलने पर मजबूर तो किया है. शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच और एक बल्लेबाज
लिया और दूसरे ओवर में आए प्रशांत मोहरे ने भी अपने इसी ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया है। क्या स्टार्ट लिया है, जबरदस्त यहाँ पे गेंदबाजी का नजारा। हालांकि उनके कैप्टन ने जो टॉस जीतकर फील्डिंग करने का जो फैसला किया था उसे उनके गेंदबाज सही साबित कराते हुए। Yes, absolutely. Keep an eye on your time also. Time पे भी ध्यान दीजिए. You're taking a little more time. The score at the end of 2 overs is 12 for the loss of 3 wickets. 12 for 3. Gaurav is still there. The man who has hit the boundary, the man who has hit a sixer. APL 2025, the first 6-hitter on your screen. What a shot! Flat long out. That is wicket number 4. सोहळ्याच्या निमित्तानं पत्रकार बंधू आपल्यात उपस्थित आहेत. त्यामध्ये सन्माननीय रत्नाकरजी पाटील, मोहनजी जाधव IBM लोकमत, धम्मशीलजी सावंत न्यूज 1 इंडिया आणि न्यूज नेशन, गणेश म्हापराळकर ABP माझा आणि धनंजयजी कवठेकर या सर्वांचा सन्मान व्यासपीठावर होणार आहे. विनंती असेल सर्व पत्रकार मित्रांना की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. पत्रकार मित्रांच्या नंतर ग्रुप ग्रामपंचायत वरंडेचे माजी सरपंच सन्माननीय सुधीरजी चेरकर यांचं स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते संदेशजी पालकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. ओवर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद। ये चौथा झटका लग चुका है गौरव के रूप में। वैभव आए और वैभव छा गए। वैभव कांबले अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। विकेट टेकर गेंदबाज, पहले ओवर में 1 विकेट, दूसरे ओवर में 2 विकेट प्रशांत के नाम और तीसरे ओवर में पहली गेंद पर वैभव कांबले ने भी अपना शिकार किया है। बहुत ही नाजुक अवस्था, बहुत ही खस्ता हालत। आहा, जैसे ही विकेट की खुराक मिली यहाँ पे गेंदबाज वैभव को, उनके तेवर देखने को मिल रहे हैं, उनका एटीट्यूड देखिए और आत्मविश्वास भी साफ झलकता हुआ। वैभव कांबले राउंड आर्म एक्शन, बहुत ही बढ़िया तेज गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। लाजवाब गेंदबाजी। और इस बीच नए बल्लेबाज देखिए ओमकार और सौरभ। अब इन 2 बल्लेबाजों को जी हां जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करनी होगी। फुल टॉस down. This man is giving it back. They want a lot of runs. एकाची कोणाची तरी गरज असणार या सामन्यामध्ये परत उभं राहण्याची सध्या तरी या संघाला भरारी देण्याचं काम करतोय तो गौरव. थोड्या वेळापूर्वी फोटोग्राफरची वाट बघत होता. सध्या तरी फोटोग्राफरला सध्या तरी खूप आवडेल असा शॉट मारलाय त्यांनी. ओमकार, what a shot, up and over, 6 and a 4. This is Omkar at its best. What a player, what a shot. Fantastic Omkar. के बाहर जैसे ही रूम मिला, अपने बल्ले का फेस खोला और पॉइंट के ऊपर से खिला है बैकवर्ड डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई 4 रन। कुल मिला के 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 विकेटों के नुकसान पर मात्र 3 गेंदों का सामना किया ओमकार ने और 10 रन जुटा लिए हैं। फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश में चूक गए थे। गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया और बिहाइंड विकेट गेंद ट्रैवल कर रही थी। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और ये तीसरा ओवर प्रगति पर वैभव कांबले के खाते में 1 विकेट। इस ओवर में हमें 1 छक्का और 1 चौका भी देखने को मिला, मगर विकेट बहुत ही अहम था। जी हाँ, इसमें दबा बॉडी को स्ट्रेच किया और जैसे वैसे उस गेंद को खेला कारपेट के सहारे लॉन्ग ऑफ की दिशा में। जी हाँ, यहाँ पे डायरेक्ट हिट और ओवर थ्रो के रूप में
दूसरा रन भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। एक ही रन मिलने की संभावना थी। देखते देखते 3 ओवर की समाप्ति, 24 रन स्कोर कार्ड पर, 4 विकेटों के नुकसान पर। धन्यवाद यासीन सर. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सचिनजी कांबळी साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होते. आदरणीय छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते सन्मानित होत आहेत सचिनजी कांबळी. त्यानंतर सुधीरजी चेरकर, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वरंडे आणि सामाजिक कार्यकर्ते संदेशजी पालकर, आपलं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यानंतर फ्रेंड्स ऑफ बीजेपी सन्माननीय पंकजजी अंजारा साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. सुधीरजी चेरकर, संदेशजी पालकर, सन्माननीय पंकजजी अंजारा. त्यानंतर विनंती असेल साई महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय अर्पिता राणे मॅडम यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सौभाग्यवती प्रियाताई कडू, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्या ग्रुप ग्रामपंचायत शेडसई यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि त्यांच्या समवेत सौभाग्यवती हर्षला कल्पेश थळे मॅडम, विद्यमान सदस्या ग्रामपंचायत खंडाळे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत धोकवड्याचे माजी सदस्य सन्माननीय शिवप्रसादजी तोडणकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. आणि त्यांच्या समवेत श्री संतोषजी कनगुटकर, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. Thank you so much. A wonderful hit into the cover. The score moves on to 25 with that single. 25 वर धावसंख्येतून पोहोचते. 25-4 गडी बाद. सध्या तरी स्ट्राईकवर असणारा ओमकार आपल्या संघासाठी संकटमोचक ठरतोय. आजच्या या दिवशी, गुरुवारच्या दिवशी हनुमान बनूनच आलाय. शनिवार सारखाच आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम करतोय तो ओमकार. नाव गणपतीच आहे, काम मात्र संकटमोचक हनुमानाचं करतोय. What a player ओमकार. He is on strike. He has got 12 runs of just 5 balls. Oh, what a shot into the covers. In fact, straight down the ground. Virat Kohli like sixer. Super scintillating, sensational sixer by Omkar. से लॉग ऑफ सीमा रेखा के बाहर दर्शक दीर्घा में 6 रन के लिए. Oh, this is absolute blockbuster. 6 and a 6 again. Awesome. Outstanding Omkar. What a player. वरला शोधत होता, त्याला फोटोग्राफ्स काढून घ्यायचे होते. सध्या तरी हेडलाईन्स करतोय आपल्या संघासाठी. व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ शॉट, फोटोजेनिक शॉट. तू नहीं तो तारा फोटो भी चाल से. व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ शॉट. ओमकार ॲट इट्स बेस्ट. 6 and a wicket come back by the bowler. Prashant gets his second wicket. सन्माननीय डॉक्टर संग्रामजी पाटोळे. अंकुर एक मिनिट थांबवतोय. फणसापुर रेवदंडा या संघाच्या संघनायक आणि त्यांचे सर्व खेळाडूंनी फोटोग्राफी करण्यासाठी वॉर रूम मध्ये यायचंय. ज्या ठिकाणी फोटोग्राफी सेशन करून घ्यायचं. आपण यायचं लवकर. धनंजय नौकर आणि जालखंड हेही संघाने निवेदन आहे की आपण लगेच या ठिकाणी यायचंय. ओव्हर टू अंकुर. धन्यवाद धनंजय. व्यासपीठावर उपस्थित सौभाग्यवती हर्षला कल्पेश थळे, विद्यमान सदस्या ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. साई महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्पिता
राणे मॅडम यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान होईल. तसेच डॉक्टर संग्राम पाटोळे साहेब, प्राथमिक आरोग्य केंद्र झिराडचे आरोग्य अधिकारी, यांचं स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल प्रशांत म्हात्रे आपल्या शुभ हस्ते डॉक्टर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तदनंतर प्राथमिक शाळा झिराडचे कर्तव्यदक्ष शिक्षक सन्माननीय उमेशजी ठाकूर साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तदनंतर मुरुड येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अभिजितजी पालवणकर साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल प्रशांतजी म्हात्रे, विजयजी ठाकूर आणि धनंजयजी माळवी आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कॉम्बॉक्स. यस, थैंक यू. तो दोस्तों आप देख सकते हैं आपके स्क्रीन पर 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 5 विकेटों के नुकसान पर. पहले बल्लेबाजी करते हुए जीजा 11 शाहबाज. मुश्किल में ज़रूर है, मगर मुश्किल से मुश्किल का हल निकल सकता है, क्योंकि अभी भी उनके पास से एक ओवर है. इस ओवर में अगर कम से कम 18 से 20 रन अगर आते हैं तो एक सम्मानपूर्वक स्कोर हम कह सकते हैं, क्योंकि इस फ्लड लाइट में गेंदबाजी करना, बल्लेबाजी करना या क्षेत्र रक्षण करना जितना लगता है आसान उतना होता नहीं है. और इसी वजह से और उसी के साथ साथ बड़े स्ट्रोक भी खेलना, बल्ले के बीचों बीच गेंद को लेना इतना आसान नहीं होता. और आपके स्क्रीन पर यहाँ पे बहुत सम्माननीय व्यक्तियों का भी इस्तकबाल और स्वागत किया जा रहा है. आप देख सकते हैं 37 रन स्कोर कार्ड पर 5 विकेटों के नुकसान पर आधी टीम ऊपरी क्रम के 5 बल्लेबाज मैदान से बाहर जाने के बाद प्रकाश हालेकाना, ये और एक एक्सपीरियंस बल्लेबाज के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी आन पड़ी है. उनके साथ ही बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर सौरभ पाटिल, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी अंतिम ओवर के लिए विशाल जैतू, मैन फ्रॉम नौगांव. Yes, the last over is going to make or break this game. एक ऐसा ओवर जो इस गेम की दशा और दिशा बदल सकता है. एक असं षटक या मॅचला निर्णायक ठरू शकतं. Oh, super bowling. This is fantastic. A flat deck and bowling the ball in the right areas. Change of pace, change of length, change of line. So many variations. या क्रिकेटच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या गेममध्ये गोलंदाजांबद्दल खूप कमी बोललं जातं. मात्र गोलंदाजच जर चांगला असेल संघात, 4 चांगले गोलंदाज आपल्याला मॅच जिंकून देऊ शकतात. This is straight to the field. In fact, straight in and straight out. Oh my God. Ball बहुत गर्म है. It is red hot. They have been the best who have dropped the catches. जगातील सर्वोत्तम खेळाडूंनी कॅचेस सोडल्यात. आणि ज्याच्या वेळेला आपण म्हणतो की कॅच सोडली, कॅच कोणी सोडत नाही. कॅचेस सुटतात आणि कॅचेस सुटतात त्याच वेळी त्या कॅच बनतात आणि मॅच बनतात. आणि असं होतं, खूप वेळा होतं. सगळ्यात चांगला क्षेत्ररक्षक देखील कॅच सोडतो. दॅट कॅन हॅपन टू द बेस्ट अँड दॅट वॉज अन इझी कॅच ड्रॉप्ड. A fantastic comeback by the bowler. What a bowler he has been. That was broad pace. Last over, Prakash sarkha ek zabardast फलंदाज. Still he has been kept quiet. What an over this has been. 3 balls and just a solitary run. 1 run in the last over. देखिए सर, कम से कम 50 का आंकड़ा तो आपको छूना होगा. 38 रन हो चुके हैं, अभी भी 3 गेंदें आना बाकी है. इन 3 गेंदों में अगर बड़े स्ट्रोक आते हैं ना, जी हाँ, बड़ा स्ट्रोक मैं जिसकी बात कर रहा था और उनके खेमे में बेसब्री से जिनका इंतजार हो रहा था, वो आया आया आया, छक्का आया, शानदार सिक्सर. It is said छक्का और मैच में छक्का होना चाहिए. Let's have it from the DJ please. Let's see Prakash. Yes, the last 2 balls, the most important balls. Yes, that's a wide. That's the first wide of the innings, I think. ये पहला wide असेल. This has been a fantastic disciplined bowling. No wides, no balls in this inning so far. This is fantastic bowling. Look at the focus in eyes. Prakash, powerful, power pack Prakash versus Vishal. That's an edge, I think, the huge appeal. Yes, that was an edge.
अगदी मांडवा जेट्टीपर्यंत आवाज गेला. दॅट वॉज ब्युटिफुली बोल्ड. अनदर विकेट डीजे. कि एक छक्का इसके पहले आने के बाद ऐसा लग रहा था कि प्रकाश हानेकाना के पास वो काबिलियत, वो सलाहियत है ज़रूर, और एक दो बड़े स्ट्रोक हमें देखने को मिलेंगे, मगर विशाल जैदू के पास भी एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। हालांकि उसी लेन के ऊपर और थोड़ा बाहर की तरफ उन्हें न्योता दिया, व आमंत्रित किया, और वहीं पे उनको चकमा भी दिया है। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। 45 for loss of 6 wicket. Yes, the last ball of the first innings. Generally, the last balls हॅलो define the momentum. कॉम्बॉक्स. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय जयवंतजी ठाकूर सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान होईल. त्यानंतर या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत किहिमचे विद्यमान सदस्य गणेशजी भोईर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. जिग्नेश भोईर आणि शिशिर म्हात्रे, आपणास विनंती आहे की Oh आपण my या God. दोन मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. Oh my God, he had to stop it. खरं तर एक खूप मोठा डायलॉग होता है, झुकेगा नहीं साला, पण चौकार वाचवायचे तर झुकना भी पड़ेगा और रोकना भी पड़ेगा. He had to stop it. That's the boundary. 50 is the target. और आखिरकार सर, जिसकी मैं बात कर रहा था बार बार कि 5 ओवर का ये मुकाबला है, कम से कम आपको 50 का आंकड़ा छूना होगा। जैसे वैसे गिरते पड़ते 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब आएगा मजा, क्योंकि इतना आसान भी नहीं है जीतने के लिए 50 रनों की जरूरत। ओवर टू The dynamic dashing धनंजय. थँक्यू धनंजय, थोडा वेळ. धनंजय 5 मिनिटं मला द्या, फक्त 5 मिनिटं. व्यासपीठावर उपस्थित कार्यकर्ते सन्माननीय राजा पाटील साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तसेच राजेंद्रजी चेरकर विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वरंडे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत झिराडच्या माजी उपसरपंच सौभाग्यवती संध्याताई गावडे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत सौभाग्यवती कीर्तिताई माने माजी सदस्या ग्रुप ग्रामपंचायत झिराड यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. आणि सुजाताताई माने माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत झिराड यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. थँक्यू आणि या सर्व मान्यवरांचं स्वागत प्रियाताई कडू यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. संध्याताई गावडे, कीर्तिताई माने, सुजाताताई माने आणि माधुरीताई फडके यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. सुधीर धनंजय. चरकर साहेब खाली यायचंय. सुधीर चरकर साहेब खाली यायचंय. आमचे माजी सरपंच सुधीरभाई खाली या ना जरा. आपल्या असं टॉस करणार आहोत. एस डी वॉरियर्स काळोशी विरुद्ध सामना खेळला जाईल नाकवा वॉटर सप्लाय साखर. दोन्ही संघाचे कर्णधार समोर यायचं, लगेचच यायचंय. आपण लगेच समोर यायचंय. नाणेफेकीचा कौल करून घेऊया आपण. एस डी वॉरियर्स काळोशी नेहुली विरुद्ध नाखवा वॉटर सप्लाय साखर. धनंजय. व्यासपीठावर उपस्थित पत्रकार मित्र सन्माननीय धनंजयजी कवठेकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल रवींद्र म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते धनंजयजी कवठेकर पत्रकार यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कर्णधार लवकर यायचे या ठिकाणी. एस डी वॉरियर्स काळोशी नेहुली विरुद्ध नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर. टॉप्स बॉक्स जवळ यायचंय. कॅमेरामॅन सुधीर भाई वेलकम. हॅलो खाली सुधीर भाई वेलकम. आपलं सर्वप्रथम हार्दिक स्वागत आहे. वेलकम टू 2025 सीझन 5. दोन्ही संघ या ठिकाणी यायचे. आम्ही तुम्हाला या ठिकाणी वारंवार बोलवतोय. टॉस बॉक्समध्ये या ना कर्णधार. दोन्ही संघाचा कर्णधार समोर या ना. वारंवार तुम्हाला आम्ही सांगतोय. मोन्या भाई लवकर या.
आणि दुसरा संघ साखर संघ लवकर या. पण साहेब, इथे इथे टॉस बॉक्स जवळ. लवकर यायचंय. वेलकम मोन्या, द स्टार प्लेन. आपल्या या रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील दोन्ही स्टार खेळाडू आपण पाहतोय. आजा वेलकम मोन्या. क्या बात आहे मोन्या, स्टार खिलाडी. आत्ताच झालेल्या एका स्पर्धेमध्ये आपण चॅम्पियन झालात. त्यानंतर पुन्हा एकदा अलिबाग प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला संधी मिळते आणि नेहमीच तुम्ही आयकॉन खेळाडू म्हणून तुमचं नाव प्रसिद्ध आहे. आणि पहिला सामना आपला खेळला जातोय. आपल्यामध्ये या ठिकाणी सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. किंग आणि टेल. हेल आणि टेल म्हणजे किंग आहे. हा किंग. ओके, कोण बोलणार आहे? ओके, या ठिकाणी संघ बोलतोय. SG वॉरियर्स हा संघ आहे, मला पुकार देतोय. आपण पाहूया. हेड आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मित्रा, काय घेणार तुम्ही सर्वप्रथम या ठिकाणी, फलंदाजी या गोलंदाजी? फिल्डिंग करू पहिले. फिल्डिंग करून तुम्हाला तर एक इकडचा अंदाज नक्कीच असेल कसं पाहिजे काय पाहिजे. आणि फिल्डिंग करताना तुम्ही किती धावामध्ये या ठिकाणी थांबवणार आहात संघाला? आम्ही 50 पर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की अपोजिट कॅप्टन पण चांगला मोठा स्टार आहे, त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करू 50 पर्यंत रोखायचा. क्रिकेट में कोई स्टार नहीं होता, दिन होता है. क्या लगता है आपको कि ये आपकी पहली इस वक्त बल्लेबाजी है, तो क्या शुरुआत करोगे आणि कसं खेळणार तुम्ही? टीम एफर्ट देऊ जरा, आणि समोरची टीम देखील चांगली आहे, तर चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. तुमच्या दोन्ही संघाच्या संघनायकाला निवेदन आहे की माझ्याकडे संपर्क करायचा आहे. जे captain धन्यवाद. तुमचे आहेत. धनंजय. आपण सुरुवात करूया पुन्हा एकदा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. धन्यवाद सुधीर भाई. आपण ओव्हर टू स्टेज अंकुर. धन्यवाद धनंजय. सामन्याच्या उत्तरार्धाला जोपर्यंत सुरुवात होते तोपर्यंत व्यासपीठावर आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राजेशजी भांडे साहेब, जनरल मॅनेजर क्लब महिंद्रा अलिबाग, आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती राधिका भांडे मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल जिग्नेश भोईर आणि सौभाग्यवती दर्शना भोईर मॅडम यांना की आपल्या शुभ हस्ते आपण राजेशजी भांडे साहेब आणि राधिका भांडे मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. टॉस विन बाय वॉरियर्स संघाने टॉस जिंकलेला आहे. नेक्स्ट मॅच जी होणार आहे लक्षात ठेवा. SD वॉरियर्स. Yes, 50 is the target. 50 चं लक्ष आहे. APL season 4. Beautiful Yorker. In fact, 1, 2, 3, 4 byes. अंपायर ज्यावेळी आपला एक हात वर करताय, तिथे सध्या तरी चप्पा भाजपा तो हात काँग्रेस पक्षासाठी नव्हे तर 22 साठी असतो. 4 22च्या धावा. फॅन्टॅस्टिक स्टार्ट. दिस आर 4 ब्युटिफुल फ्री रन्स. फुकट तिखट पण गोड असतं असं म्हणतात. या 4 धावा निश्चितच गोड असतील. दिस वॉज 4 स्वीट रन्स फॉर द चेस. 4 runs of the very first ball. 50 is the target. The big man Vignesh is here. ओमकार गणपतीचंच नाव. He was Lord Ganesha संकट मोचक. Vignesh पण गणपतीचंच नाव. Let's see what he's going to do. Oh, that is good bowling. Bowling in the channel just outside the off stump. त्याच रेंज मध्ये गोलंदाजी करते, ज्याच गोलंदाजी अपेक्षित असतं. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवताय. जनरली स्टंप्स मध्ये एखादा चेंडू असेल, लेग स्टंपवर असेल, तो खूप लांब भिरकावून टाकतात. ऑफ स्टंपला तितकासा फलंदाज बॉटम हँडचा वापर करत नाही. दॅट इज द रिझन इज बॉलिंग जस्ट आउटसाइड द ऑफ स्टंप, कीपिंग इट टाइट अँड इन द राईट डिरेक्शन फॉर द टीम. दिस इज द फर्स्ट ओव्हर. द स्कोर इज 4. सुमेध पत्रे versus Vignesh. Absolutely well bowled. This is beautiful bowling. The first ball was on the good length. The next one exactly in the Yorker area. What a start by Sumit. The first ball went for 4 byes. After that, he has bowled 2 dot deliveries. Technically, he has not conceded a run. आतापर्यंत एकही धाव त्यांनी बॅटने दिलेली नाहीये. म्हणजे टेक्निकली पाहता गेलं तर आतापर्यंत निर्धाव षटक टाकलंय. एकही धाव त्यांनी बॅटने दिलेली नाहीये. अप्रतिम सुरुवात केली सुमेधनी. What a good start by the young man. And that's the first. Oh, he had to go for it. That needed a better effort. थोडासा आणखी नीट प्रयत्न अपेक्षित होता. Boundary, DJ.
कार हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। शॉर्ट पॉइंट की दिशा में बहुत ही आसान सा कैच और फर्स्ट विकेट डाउन। विघ्नेश कटोर बैक टू द पवेलियन। यांचं स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल जिग्नेश भोईर आपल्या शुभ हस्ते आपण अभिषेक गावडे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कॉम्बॉक्स. Yes, that's the first wicket. And the big man is back. Fantastic start by the young man. 4 runs. In fact, 8 धावा झालेत. 8 runs on the scorecard. The last ball of the first over. This has been a over. Brilliant bowling by the opening bowler. 8 runs on the scorecard. They've got the first cap. They got the first fish. Oh, this is a class delivery to end. What a ball that was. Brilliant ball, brilliant length, brilliant line and fantastic pace. The score at the end of over number 1 is 8 for the loss of Vignesh. This is APL. This is match number 1. कमिटी मेंबर तेजस म्हात्रे आणि प्रथमेश थळे त्यांनी लगेच कमेंट्री बॉक्सच्या समोर जो कॉम्बॉक्स आहे त्या ठिकाणी यायचे. विनोद पाटील यांची भेट करायची आहे. ओवर टू कमेंट्री बॉक्स. यस, तो दोस्तों पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. 8 यासीन रन सर. स्कोर कार्ड पर. थोडा वेळ घेतोय. व्यासपीठावर उपस्थित आदिवासी समाज संघटनेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय श्री भगवानजी नाईक साहेब यांचं स्वागत आणि त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच संतोषजी म्हात्रे भोवाळे येथील सामाजिक कार्यकर्ते त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. सन्माननीय भगवानजी नाईक साहेब अध्यक्ष आदिवासी समाज संघटना रायगड जिल्हा आणि त्यांच्या समवेत श्री संतोषजी म्हात्रे भोवाळे येथील सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तसेच मुन्नाजी पाटील साहेब खानाव येथील सामाजिक कार्यकर्ते त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. आणि सन्माननीय दिनेशजी कडू शेडसई येथील सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. कॉम्बॉक्स. ओके, तो दोस्तों बाएं हाथ के बल्लेबाज हम देख सकते हैं अजय चौलकर जो कि टीम के कैप्टन है. जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी उनको करनी होगी. 50 का आंकड़ा है. पहला मैच, पहला दिन APL 2025 का और अंदाजा नहीं लगा सकते कि इस विकेट के ऊपर कितने रन बन सकते हैं या हम कितने रन चेस कर सकते हैं. इस वजह से सोच समझकर अब यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी. जी हाँ, प्रमोद ओवर पिच गेंद करने की गलती तो कर गए थे. सीधे बल्ले से खेला था उसे, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे. बहुत ही बढ़िया फील्डिंग और मात्र एक ही रन पर यहाँ पे बल्लेबाज अजय को संतोष करना पड़ा. रनों की संख्या हो चुकी है 10 रन 1 विकेट के नुकसान पर. Yes, absolutely. It was overspeed, but was the right length. If you're pitching it up, you need to pitch it up. जर ओव्हर पिच टाकला तरी तो अगदी यॉर्कर मध्ये टाकला. जर ओव्हर पिच करताय तर पूर्ण यॉर्कर करा. अदरवाइज तो लेंथ डिलिव्हरी पण खूप षटकारासाठी जाते. The best ball at times can be a yorker. Very well bowled. The experienced man bowling the second over. Another good yorker, another good shot into the covers. अनुभवाचा उपयोग करून घेत आहेत. विकेट असे बघा इतकं मोठं प्रेशर असणार आहे कारण हा क्राऊड आहे. ऑलमोस्ट अ ग्राउंड विच इज हॅज 50 to 55 degrees, 50 to 55 meters of boundary. And if you need to play well, if you get your connections right, you're going to get a lot of runs. So you need to bowl the right line and length. छोटंसं ग्राउंड आहे, गोलंदाजी चांगलं करणं अपेक्षित असणार आहे. Oh, fantastic bowling. This is class. You need to clap. जरा जोरदार टाळ्या होत्या त्या बॉलिंगसाठी. अफलातून गोलंदाजी, चौकार षटकारांसाठी टाळ्या वाजतात.
अतिशय अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडू 3 सलग यॉर्कर्स आणि तो अगदी 16-17 वर्षाचा कोणी नाहीये. ही इज एन एक्सपिरियन्स बॉलर इन टू हिज 40s, मे बी क्लोज टू हिज 50s. ही इज बॉलिंग इन अ फैंटास्टिक फैशन. 3 यॉर्कर्स इन अ रो. सर जी, मैं यहाँ पे कहूँगा लसीद मलिंगा बाद में आए, हमारे प्रमोद पहले आए हैं. ये एक्शन प्रमोद का है, यूनिक एक्शन, खुद का एक्शन और राउंड आर्म एक्शन भी है और राइट आर्म राउंड विकेट भी गेंदबाजी करते हुए. जी हाँ, इस पर दबा फिर से एक बार बहुत ही खूबसूरत प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक. वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है और जब तक दोनों भी बल्लेबाजों ने एक रन तो चुरा लिया है, मगर एक एक रन से काम नहीं बनेगा, ये बल्लेबाज भी जानते हैं. मगर सेंसिबल बल्लेबाजी हो रही है, सोच समझ कर, जैसे मैंने कहा था. जी हाँ, इसमें तब आउटसाइड दी ऑप्शन. फिर से एक बार जाने वाली गेंद का पीछा तो किया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, पहुंच नहीं पाए. अपने बॉडी को स्ट्रेच किया था, अवे फ्रॉम द बॉडी खेलने की कोशिश की थी. जयेंद्र खेल रहे हैं, 1 रन बनाकर 3 गेंदों का सामना किया है और अजय चौलकर ने भी 3 गेंदों का सामना करते हुए मात्र 2 ही रन अब बोर्ड पे लगाए हैं. कुल मिला के 12 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर. जी हाँ, इसमें दबा गेंद रडार में थी, 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया फरार. मिलेंगे रन अब यहां पे 4. होणार आहे, अर्थात स्वागत होणार आहे. आदरणीय रमेश धुमाळ सर, आपण देखील यायचं आहे. अर्थात आपला देखील साई क्रीडा मंडळ महिला मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी सतीश तळे आपणास विनंती करणार आहे, आदरणीय रमेश धुमाळ सर यांना सन्मानित करायचं आहे. रमेश धुमाळ सर प्लीज आपण पुढे यायचं आहे. तदनंतर राजेंद्रजी गावडे सर सामाजिक कार्यकर्ते, आपण देखील पुढे यायचं आहे. तदनंतर प्रशांतजी धुमाळ सर, आपण देखील पुढे यायचं. आपला देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. धनंजय माळवी सर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रमेश धुमाळ सर यांना सन्मानित करण्यासाठी मी शशांकजी म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. खरं तर रमेश धुमाळ सर शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी कार्यरत असणारे एक व्यक्तिमत्व आहे. राज्यस्तरापर्यंत विविध प्रयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदर्श ठरणारे एक व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद आदरणीय रमेश धुमाळ सर, आपला देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर आदरणीय राजेंद्रजी गावडे सर सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सन्मान केला जाणार आहे, अर्थात स्वागत केलं जाणार आहे. तदनंतर प्रशांत धुमाळ सर, आपण देखील पुढे यायचं आहे. आदरणीय प्रशांत धुमाळ सर एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांचा देखील या ठिकाणी सन्मान मंडळाच्या वतीनं या ठिकाणी शशांक म्हात्रे आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते प्रशांत धुमाळ सर यांना देखील सन्मानित करायचं आहे. तदनंतर भास्कर भोईर सर, आपण देखील पुढे यायचं आहे. भास्कर भोईर सर, आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपला देखील सन्मान होतोय, अर्थात स्वागत होतोय. धन्यवाद प्रशांत धुमाळ सर. भास्कर भोईर सर यांचा देखील या ठिकाणी स्वागत होतोय. आदरणीय भास्कर भोईर सर सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी सर्व या ठिकाणी मंडळी आहे आणि निश्चितपणे आपला सर्वांचं मान सन्मान करणं हे देखील आमचं परमकर्तव्य आहे. धन्यवाद सर. येस, 17 बॉल्स अँड 33 रन्स टू विन. 17 चेंडू आणि 33 धावा. 17 बॉल्स 33 रन्स टू विन. 17 गेंदों में 33 रन. दिस इज इवनली पॉइज. दिस इज एनीबडीज गेम. अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये मॅच आहे की मॅच कोणी जिंकू शकते. आणि 17 चेंडू आणि 33 धावा. 17 चेंडू 33 धावा. 17 धावा झाल्यात आणि 17 चेंडूंमध्ये 33 धावा जमवायच्या आहेत. 17 चेंडू झालेत, 17 चेंडू राहिलेत, माफ करा. तो दूसरे ओवर के लिए नए गेंद, फिर से एक बार नए गेंदबाज अर्थात अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं और यहाँ पे रन आउट क्यों नहीं किया, ये बहुत बड़ा सवाल तो है. क्योंकि जयेंद्र बलकवड़े जैसे अगर बल्लेबाज को आप रन आउट करते हैं तो मनोवैज्ञानिक दबाव स्वाभाविक रूप से बल्लेबाजों के ऊपर आता था. क्योंकि 50 रन, देखिए 50 रन 5 ओवर में बनाना आप सभी जानते हैं कि इतना मुश्किल नहीं है. भले हम फ्लड लाइट में ये बल्लेबाजी देख रहे हैं या सारे खिलाड़ी खेल रहे हैं, मगर दोस्तों 50 रन आजकल इस
एडवांस क्रिकेट में बहुत ही आसान माना गया है, क्योंकि हर ओवर में आपको मात्र एक बड़ा स्ट्रोक चाहिए। हालांकि देखिए आपके स्क्रीन पर तीसरा ओवर प्रगति पर, और कमाल की गेंदबाजी यहाँ पे की है तीनों भी ओवर में दोनों भी गेंदबाजों ने 18 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। जी हाँ, फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश कर रहे थे, बार बार लगातार कड़वी दवाई पिलाने के प्रयास में लाजवाब गेंदबाजी की है सुमेध पत्रे की। जितनी तारीफ करे उतनी कम होगी। हमेशा इस खिलाड़ी ने हम सभी को प्रभावित किया है, और इस खिलाड़ी ने अपने आप को हर बार हर वक्त धीरे धीरे पॉलिश करते करते यहाँ तक लेके आए हैं, और इसी वजह से ये एक्यूरेसी आज हमें नजर आ रही है। शुरुआती दौर में मुझे भी लग रहा था कि क्या इस पिच के ऊपर यॉर्कर करना सही होगा, क्योंकि थोड़ा सा लंबा पिच दिखाई दे रहा था, मगर परफेक्ट यॉर्कर हमें देखने को मिले हैं प्रमोद के जरिए से भी और सुमेध पत्रे के जरिए से भी। इस बीच गोली की रफ्तार से गेंद निकल गई है, विकेट के ऊपर एक हल्का सा बाउंस भी है, उसी के साथ तो कुछ स्पॉट ऐसे हैं जहां पे टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, और बल्लेबाजों को परेशानी का सबब यहीं पे बनेगी। देखिए, हम सभी को लगा था कि ये आसान के साथ रन बनेंगे, मगर सुमेध पत्रे के पास जो एक पेशेंस और पैशन है उसकी तारीफ होगी। उन्होंने इस मैच को बिल्कुल नहीं छोड़ा है। इनफैक्ट मैं ये सोचूंगा कि ये हम मैच जीत सकते हैं, इसी इंटेंशन के साथ यहाँ पे गेंदबाजी हो रही है, मगर इसी बीच थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद, और बल्लेबाज जयेंद्र कहां छोड़ने वाले थे। डीप कवर सीमा रेखा की बाहर गेंद, दन आती हुई 4 रन। आहे समोर, जिकडे एंट्री होते त्या ठिकाणी काही खेळाडू उभे आहेत. प्लीज जरा साईडला व्हा, जरा एंट्री मोकळे करा. आपण गॅलरीमध्ये जाऊन बसून घ्या. तुम्हाला बसण्याची सुविधा केलेली आहे. जी स्ट्रेट एंट्री ज्या ठिकाणी होते प्रवेशद्वार, आपण तो मोकळा करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, पुढील या ठिकाणी सन्मान आहे अर्थात शशिकांत राऊत खंडाळा. ब्रिलियंट कमबॅक. याच्या अगोदर सर एक मिनिट, या ठिकाणी शशिकांत राऊत सर खंडाळा आपण देखील पुढे यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. तदनंतर अनिल चिंचकर खंडाळा आपण देखील यायचं आहे. प्रकाश पाटील नेवली आपण देखील यायचं आहे. आणि नंदकुमार झावरे सर अर्थात गोपाळपूर आपण देखील यायचं आहे. या चारही सन्माननीय व्यक्तींना मी या ठिकाणी निमंत्रित करतोय. शशिकांत राऊत सर प्लीज. मी सतीश टोळे आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शशिकांत राऊत यांना सन्मानित करायचं आहे. तसेच जिग्नेश भोईर आपण देखील यायचं आहे. शशिकांत राऊत सर या. धन्यवाद. शशिकांत राऊत सर अर्थात खंडाळावरून या ठिकाणी आलेले आहेत. आपला देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत. तदनंतर अनिल चिंचकर सर आपण देखील पुढे यायचं आहे. अनिल चिंचकर सर या ठिकाणी आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय, अर्थात अनिल चिंचकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. तदनंतर प्रकाश पाडी सर नेहुली, प्रकाश पाडी सर. या ठिकाणी अनिल चिंचकर सर यांचा सन्मान होतोय. प्रकाश पाडी सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. अनिल चिंचकर सर धन्यवाद. तदनंतर नंदकुमार झावरे सर आपण देखील पुढे यायचं आहे. नंदकुमार झावरे सर अलिबाग प्रीमियर लीग 2025 च्या निमित्ताने या ठिकाणी अर्थातच आपलं शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व मान्यवर आपलं पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय नंदकुमार झावरे सर गोपाळपूर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय, अर्थात स्वागत केलं जातोय. धन्यवाद नंदकुमार झावरे सर. Yes, thank you so much. This is going to be a cracking encounter now. 12 balls, 27 runs, 12 चेंडूंमध्ये 27 धावा. APL 2025 season 4 blockbuster tournament, blockbuster first match, anybody's game. What a trophy. Trophy बघा तुमच्या स्क्रीनवर. This is a beautiful piece of
design over there. That's a fantastic trophy, a crystal trophy in the fluorescence. This is magnificent to watch. The man on your screen, he is the one who is going to change the fortunes. एक असा फलंदाज की जो सुरुवातीपासून आलाय, सध्या तरी या सामन्याची दशा व दिशा बदलतोय का ते पाहायचंय. 3 षटकांअखेर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे 24 धावा होत्या, चेस करणाऱ्या संघाच्या 23 धावा आहेत. सो क्लोज, नेक टू नेक. सर क्या लगता है 23 रन पहले 3 ओवर में हो चुके हैं और अब मुझे थोड़ा सा मुश्किल नजर आ रहा है. जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार अच्छी गेंद, मगर हम यहाँ पे बातचीत जरूर करेंगे क्योंकि ओहो यहाँ पे मिस फील्डिंग नहीं कर सकते. हर एक रन को आपको बचाना होगा. एक रन का कितना मोल होता है, भाव होता है, ये आप भी जानते हैं. मगर ये मेरे ख्याल से मनोवैज्ञानिक दबाव है. ये सारे सिलेक्टेड खिलाड़ी है सर, क्या कहोगे? यस, एक रन बहुत इंपॉर्टेंट है. इट्स अटल बिहारी वाजपेयी एक वोट से अपनी सरकार गिर गई थी. तब उन्होंने कहा था कि आज मेरे आंखों में पानी है, आज मेरी गवर्नमेंट रुक गई है, लेकिन एक समय ऐसे आएगा कि जब मैं हंसूंगा और आप सारे रोगे. वो वापस आए थे. दिस इज अनदर वाइड. व्हाट अ क्लोज मॅच. दिस इज ब्रिलियंट टू वॉच. आणि सगळ्यात विश्वासाचा खेळाडू बघा, त्यांनीच चेंडू सोडलाय. कहा जाता है ना हिंदी में, धोखा वही पे होता है जहाँ पे सबसे ज्यादा भरोसा होता है. सगळ्यात चांगला क्षेत्ररक्षक, सगळ्यात चांगला फलंदाज, त्याच्या हातातून चेंडू निसटला. अँड एन एक्स्ट्रा रन. दिस इज सो क्लोज. दिस इज फॅन्टॅस्टिक टू वॉच. 11 balls 24 runs. Anybody's game. APL season 4 match number 1, blockbuster tournament, blockbuster match. Oh my god. खूप गरम आहे तो. इट इज हॉट बॉल. खूप गरम आहे वाटतं. चेंडू हातातून निसटतोय. आणि ही सगळ्यात चांगले बघा संघातील. झेल सुटल्यानंतर देखील इतर खेळाडूंनी त्याला न ओरडता सांगितलं, हर किसी से गलती हो जाती है. मॅच मध्ये कॅच सोडत नाहीत, कॅचेस सुटतात. आणि अशा कॅचेस सोडल्या तर कधी कधी मॅच पण सुटते. मुनव्वर, व्हाट हैव यू डन माय डियर. सब कुछ छोड़ो लेकिन मैच में कैच मत छोड़ो. देखिए सर, हालांकि पहले 2 ओवर पावर प्ले के थे और उसके बावजूद यहाँ पे रन नहीं बन रहे हैं. शुरुआती दौर में हम भी विकेट को जब देख रहे थे, जी हाँ, ये लीजिए आपने जीवन दान दिया है, मगर जहां पे खेला फिर से एक बार डीप कवर की दिशा में एक आसान सा कैच और बड़े बल्लेबाज कैप्टन मैदान से बाहर. स्टंप के बाहर फिर से एक बार ललचाया था. देखिए आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं कि किस तरह से अवे फ्रॉम द बॉडी खेला था. बहुत देर तक गेंद हवा में थी और उनके लिए जाल वहां पे बुना था. डीप कवर में फील्डर तैनात थे, ताक में थे, आसानी के साथ फंस गए. और मैं बात कर रहा था, हालांकि हम शुरुआती दौर में गए थे, मैच शुरू होने से पहले विकेट का मुआयना कर रहे थे, तब ऐसा लग रहा था कि बहुत ही अच्छी विकेट यहाँ पे प्रिपेयर की है, पाटा विकेट है और यहाँ पे बल्लेबाजों का बोलबाला होगा. मगर पहले सत्र में भी हमने देखा कि बल्लेबाज असफल रहे. गेंदबाजों ने हालांकि उनके ऊपर चढ़कर बात की है, मगर यहाँ पे 50 रन जब जरूरत थी 50 रनों की, तब ऐसा लग रहा था कि आसानी के साथ रन बनेंगे. मगर फिर से एक बार गेंदबाजों ने फांसा पलट दिया है, क्योंकि अब 3.3 ओवर की यहाँ पे समाप्ति होने के बाद रनों की संख्या मात्र 26 रन, यानी मात्र आधा सफर यहाँ से तय हुआ. और अब बल्लेबाजी करने वाली टीम को कुछ यहाँ पे सोचना पड़ेगा. येस, 9 balls 24 runs टू विन. 9 चेंडू 24 धावा. आणि ज्या वेळेमध्ये क्रिकेटमध्ये आपल्याला वाटतं की मॅच संपली, तोच आपला गैरसमज अगदी 2-3 क्षणांमध्येच बदलतो. हा फलंदाज हा सामना बदलण्याची क्षमता राखतो. 9 balls 24 runs. Oh, what a start! What a shot! Pulled a fabulous, fantastic, powerful pull. 6 runs, DJ.
शॉट की उम्मीद लगाए बैठे थे उनके खेमे में। हालांकि पहली गेंद का सामना कर रहे थे प्रशांत मोहरे, मगर ये खिलाड़ी ने अपने नाम का परचम पूरे रायगढ़ डिस्ट्रिक्ट में लहराया है। हर वक्त एज आइकॉन के रूप में या ओपन लॉट्स में खेलते हुए दिखाई देते हैं। कॉन्फिडेंस से लबालब भरा हुआ ये खिलाड़ी पहली गेंद जैसे ही हैप ट्रैकर दिखी उसके ऊपर टूट पड़े और उसे खेल दिया है स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। शानदार सिक्सर था ये। Yes, what a player. Fantastic 2 overs and the first ball. Almost a fantastic sixer like Rohit Sharma. What a shot that was. Rohit Sharma नहीं चल रहे, अलीबाग के रोहित शर्मा चल रहे. What a shot that was. 32 for 2. In fact, Prashant. प्रशांत मोहरे स्ट्राइकिंग एंड पर। अब गौरव के ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर किया है। जी हां, फिर से एक बार हाफ ट्रैकर गए है, उड़ाया उसे। इस मर्तबा लॉन्गोन को चुना है, वहां के फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद स्क्रीन के ऊपर। 6 रन। मैच बदल चुका है, मैच यहां से टर्न हो चुका है। जी हां, फिर से एक बार अपने रिस्क को रोल कर दिया है, मगर बैकवर्ड स्क्वायर लेग डीप में फील्डर तैनात थे, सीधा फील्डर के हाथों में खेल गए और एक प्रशांत नाम की सुनामी आई थी तीसरे गेंद पर मैदान से बाहर। का इस्तेमाल किया और बहुत देर तक गेंद हवा में थी और बैकवर्ड स्क्वायर लेग में सही मायने में बहुत ही बढ़िया कैच। इसके पहले 2 बार गलतियां हुई, कैचेस वहां पे ड्रॉप हुए, कुछ सीमा रेखा के अंदर। जी जी, यस सर, धन्यवाद. या ठिकाणी सन्मान केला जातोय आदरणीय दिनेशजी वाकडे सर, रांजणपाडा यांचा सन्मान करण्यासाठी मी नितेश अष्टमकर सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते आदरणीय दिनेश वाकडे सर, रांजणपाडा सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आदरणीय नितेश वाकडे सर. तदनंतर या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे ॲडव्होकेट दीपाली भोयर मॅडम. अर्थातच मी हा सन्मान करण्यासाठी प्रिया कडू मॅडम, सरपंच शेडसई आपणास विनंती करणार आहे. आदरणीय ॲडव्होकेट दीपाली भोयर मॅडम, अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोयर यांच्या सुकन्या आहेत ॲडव्होकेट दीपाली भोयर मॅडम, आपण देखील पुढे यायचं आहे. आपला देखील सन्मान अर्थात या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून आदरणीय प्रिया कडू मॅडम अर्थात सरपंच शेडसई यांना विनंती करणार आहे, आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर कल्पेश थळे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. कल्पेश थळे, धन्यवाद सर. तदनंतर या ठिकाणी ॲडव्होकेट दीपाली भोयर मॅडम यांना देखील मंडळाच्या वतीनं सन्मानित केलं जातो आहे. 101 लोक झाले. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट दीपाली भोयर मॅडम, प्रिया कडू मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो आहे. धन्यवाद मॅडम. येस. तदनंतर एक मिनिट, तदनंतर या ठिकाणी कल्पेश थळे सर आपण देखील पुढे यायचं आहे. आपला सन्मान करण्यासाठी मी मिलिंद वाडेकर सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कल्पेश थळे सर यांना देखील सन्मानित करायचं आहे. मिलिंदजी आपण देखील पुढे यायचं आहे. पुढील सन्मान कल्पेश थळे. येस, 6 चेंडू आणि 12 धावा. 7-12 होता इक्वेशन, त्यावेळी विकेट पडला आणि मराठी माणूस जर स्वतःवर आला ना तर कुणाचा 7-12 पण उतरवेल आणि कुणाचे 3-13 पण वाजवून टाकेल. सध्या तरी 6 चेंडू आणि 12 धावा. 6 balls and 12 runs to win. तो ओमकार की ज्यांनी फलंदाजी करताना सामन्याला एक वेगळ्या गिअरमध्ये घेऊन गेला होता, सध्या तरी त्याच्यावर जबाबदारी असणार आहे 12 धावा रोखण्याची. मॅच इज ऑन. दिस इज अन इक्वल मॅच, 50-50% मॅच. थोडासा आपण चान्स बॅटिंग करणाऱ्या संघाला देऊ, कारण 2च मोठे शॉट्स खेळायचे आहेत. पण गोलंदाजी करणारा गोलंदाज पण म्हणेल की 12 धावा मी डिफेंड करू शकेन. ही पहिली
मॅच जिंकण्यासाठी. APL ची पहिली मॅच कधी पण इम्पॉर्टंट असतं. पहिला पगार, पहिला बिझनेस प्रोजेक्ट, पहिलं प्रेम आणि पहिली मॅच कायम लक्षात राहते. पहला मैच होगा कड़क. 6 गेंदे 12 रन 6 गेंदे. कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी? बहुत ही मजेदार मुकाबला. श्री गणेश थेरोंडा के खेमे में भी सन्नाटा भरा वातावरण. जीजा 11 शाहबाज भी टेंशन में आ चुके हैं. हालांकि दोनों टीम के ओनर यहां पे जीतना चाहेंगे. ओहो, मगर स्लोवर 1 गेंद से शुरुआत की है, मगर अंपायर जी नाराज. अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाकर इशारा कर दिया है वाइड का. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा. रनों की संख्या हो चुकी है 39. और ये देखिए हमारा कॉम्बॉक्स दिखाते हुए हमारे कैमरामैन, शानदार कैमरा वर्क यहाँ पे नजर आता हुआ. हमारे जानिब बैठे हुए हमारे स्कोरर, उसके साथ हमारे साथी समालोचक संतोष जी और दरणे गुरुजी, कपिल ठाकुर, प्रीतेश जी. हाँ, चलते हैं मैदान पर जहां पे स्ट्राइकिंग गेंद पर जयेंद्र बलकवड़े. ओहो, फिर से एक बार स्लोवर 1. लाजवाब, शानदार, ऑस्टैनिशिंग. इतनी हिम्मत कहां से लाई है इस गेंदबाज ओमकार ने. स्लोवर 1 गेंद कर रहे हैं और वो भी सामने सेट बल्लेबाज है जिनकी आंखें जम चुकी है और शुरुआती दौर से वो खेल रहे हैं. ओहो, इसमें तो जैसे वैसे उस गेंद को खेला जरूर, मगर गेंद गई है वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में. ये मेरे ख्याल से वाइड और उसके बाद ये पहला रन आता हुआ. रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेट के नुकसान पर. अभी भी 4 गेंदें आना बाकी. जीतने के लिए 10 रन. एक बड़ा स्ट्रोक इस मैच का फैसला कर सकता है. मैच यहां से वहां पलट सकती है. इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं, वक्त बदलने में वक्त नहीं लगता. Yes, brilliant bowling. This is a fantastic encounter. In fact, that is another wicket. Stop, start, stopped. He gets another one. DJ. क्या जितनी तारीफ करे उतनी कम होगी इस गेंदबाज की. क्या हिम्मत लेके आए हैं. देखिए थोड़ा सा युनिक एक्शन. सर, एक मिनिट फक्त. धन्यवाद सर. या ठिकाणी अर्थातच पुढील सन्मान आहे आदरणीय परेश ठाकूर सर यांचा सन्मान करण्यासाठी मी शिशिर मात्रे आपणास विनंती करणार आहे. आदरणीय परेश ठाकूर सर, आपलं या ठिकाणी अर्थात मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान केला जातोय. शिशिर मात्रे सर, आपल्या शुभ हस्ते परेश ठाकूर सर यांना सन्मानित करायचं आहे. प्लीज परेश ठाकूर सर आपण यायचं आहे. तदनंतर पुढील सन्मान आहे आदरणीय दिलीप पाटील नेवली यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आदरणीय दिलीप पाटील सर, नेहुली अलिबाग, अर्थात SD वॉरियर्सचे या ठिकाणी ओनर आहेत दिलीप पाटील सर. कंपल्सरी चेस करायचं आहे. लक्षात घ्या, कंपल्सरी चेस करावं लागेल. Yes, 3 चेंडू 10 धावा. Anybody's game. ओहो, फिर से एक बार जोरदार अपील. मेरे ख्याल से पग बदा के लिए अपील होगा, क्योंकि अंपायर जी हमारी तरफ रुख करते हुए, जी हां, गेंद पैड से टकराई थी, मगर मेरे ख्याल से लेग स्टंप के बाहर पिच होने की वजह से अंपायर बिल्कुल इंटरेस्टेड नहीं थे, मगर तकदीर वाले रहे क्योंकि बल्लेबाजों ने यहां पे रन चुरा लिए हैं. अब मात्र 2 गेंदें बची है और हमारे गुणलेखक दरणे गुरुजी हमें बताते हुए 8 रनों की जरूरत. ये मैच कहां था सर और ये मैच कहां जा चुका है? Yes, 2 balls and 8 runs to win. 2 चेंडू 8 धावा. बघा, छोट्या छोट्या गोष्टी ज्या दिसत नाहीत त्या तुम्हाला मी सांगतो. बऱ्याच वेळा कॉमेंटेटर्स म्हणतात चेंडू उचलला, फेकला, मारला. चेंडू हातात घेऊन तो क्षेत्ररक्षक फ्रीज झाला थोडा वेळ. इतका प्रेशर होतो, तो विसरला की नेमकं त्याला करायचं काय. त्याने तो चेंडू परत करायला हवा. याच्यामुळे 2 पॉसिबिलिटीज होतात सर. आता एक तर हा मॅच जिंकण्यासाठी त्यांना चौकार आणि षटकार कंपल्सरी मारावा लागला असता जर तो चेंडू परत केला असता एका धावेवरच. आता 2 पॉसिबिलिटीज आहेत. 2 चौकारांनी पण ही मॅच जिंकू शकता येते. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या दिसत नाहीत त्या आपल्याला बघायच्या आहेत. 2 चेंडू आणि 8 धावा. चेंडू जर परत पटकन केला असता तर चौकार आणि षटकार मारावाच लागला असता. आता मात्र 2 चौकार देखील काम करू शकतील. एक छोटीशी ओपनिंग राहील. जर चौकार लागला तरी पुढच्या चेंडूवर 1 बाउंड चौकार आणि मॅच जिंकता येईल. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण मॅच डिसाइडिंग होऊ शकतील. टुर्नामेंट डिसाइडिंग होऊ शकतील. ती ट्रॉफी कुणाच्या घरी जाईल
ते या डिसाईड करणारे होऊ शकतील. 2 चेंडू 8 धावा, ब्लॉकबस्टर सामना, ब्लॉकबस्टर खेळाडू. आणि बघा किती जण या स्पर्धेसाठी जोडलेले असतात. त्या ड्रोन्सवाले असतात, कोणी कॅमेरामॅन्स असतं, कोणी स्कोरर असतं. आप लोग खेलते तो कई घर भी उसके साथ चलते. बऱ्याच लोकांचा व्यवसाय असतो. आप लोग खेलते रहो, उसके साथ कई घर भी चलते रहेंगे. 2 गेंदे 8 रन, 8 रन 2 गेंदे. ओहो, जादूमय गेंदबाजी. यहाँ पे देखिए क्राउड में तालियां बजा के स्वागत किया जाए इस गेंदबाज का. क्या कमाल की गेंदबाजी की है. किसने सोचा होगा कि यहाँ पे इस तरह की गेंदबाजी होगी. स्लोवर वन गेंद कर रहे हैं, गेंद को हवा में लहराने दे रहे हैं, लहराने के बाद गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकालने में कामयाब. बल्लेबाजों को फॉलो करते हुए जिस सिचुएशन में जिस तरह की गेंदबाजी होनी चाहिए ना, उस तरह की ये गेंदबाजी होती हुई. ओहो, मैच को घुमा दिया है, मैच को अपनी तरफ झुका दिया है. और अब मात्र एक गेंद बची है और जीतने के लिए 8 रनों की जरूरत. Yes, the winners of match number 1 APL is Giza 11. ये क्या बात है, जबरदस्त क्रिकेट देखने मिला. और जीजा 11 शाहबाज के गेंदबाज ने ये मैच को पलटी किया. एक तरफ 50 रन चाहिए थे, उसको नाकामयाब कर दे. मैं यहाँ पर बुलाना चाहता हूँ, आइए संतोष बिडवावकर जी नीचे आइए. और यासीन भाई आप भी यहाँ पर आइए. कैमरामैन, जो नेक्स्ट मैच है यहाँ पर SD वॉरियर्स काड़ोशी नेवाड़ी और नाकवा वाटर स्पोर्ट्स साखर. आप लोग तैयार रहे.